साधारण 5 फूट 10 इंच उंची, गोरा वर्ण, तरतरीत नाक, निळसर डोळे आणि पिळदार शरीर आणि रुबाबदार चेहरा अशी देहरचना असणाऱ्या एका व्यक्तीने स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवून ब्रिटिश गुलामगिरीत जगत असणाऱ्या तमाम भारतीयांच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतिकारी चळवळीची सुरुवात केली। ती व्यक्ती म्हणजे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके। सामान्य रेल्वे क्लर्क ते आद्य क्रांतिकारक बनण्याचा वासुदेव बळवंत फडकेंचा प्रवास हा थक्क करणारा आहे। खरं तर त्यांनी केवळ देशभक्तीच केले असं नाही, तर देवभक्ती करायला सुद्धा फडके कधी विसरले नाहीत। आणि त्याचंच उदाहरण म्हणजे त्यांनी लिहिलेला दत्त महात्म्य हा 7000 ओव्यांचा ग्रंथ। खरं तर फडके केवळ 37 वर्ष जगले, परंतु येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी क्रांतीची ठिणगी पेटवून गेले। आजच्या व्हिडिओमधून त्यांच्या याच कार्यावर प्रकाश टाकणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महा टॉक्स। 4 नोव्हेंबर 1845 रोजी कुलाबा म्हणजेच आजच्या रायगड जिल्ह्यामधील पनवेल तालुक्यातील शिरडोन या गावात वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म झाला होता। खरं तर पेशवाईत कर्नाळा किल्ल्याची सुभेदारी ही फडकेंच्या घराकडे होती, मात्र पुढे मराठा समाज लयास गेला आणि त्यामुळे फडके घराण्याची सुभेदारी सुद्धा गेली। त्यामुळे वासुदेव फडके यांना इंग्रजी शिक्षणही पूर्ण करता आले नाही। घरची परिस्थिती बेताची असल्याने उदरनिर्वाहासाठी फडके यांनी पुण्यातील रेल्वे विभागात क्लर्क पदावर काम करण्यास सुरुवात केली व याच काळात त्यांनी पुण्यातील वेताळ पेठेतील उस्ताद लहुजी साळवे यांच्याकडून शस्त्रविद्येचे प्रशिक्षणही घेतले। तसं बघितले तर फडके घरात ना क्रांतीचे वारे होते ना देशभक्तीचे बाळकडू, परंतु शस्त्राचा वापर केल्याशिवाय ब्रिटिश या देशातून जाणार नाही हे फडकेंना कळून चुकले होते। त्यामुळे आपल्या मातृभूमीची ब्रिटिशांच्या जोखडातून सुटका व्हावी म्हणून सर्वसामान्य घराण्यातील हा तरुण पेटून उठला व सरकारी नोकरी सोडून सशस्त्र लढा उभा करण्याचा निश्चय केला। आणि त्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली ती छत्रपती शिवाजी महाराजांकडून। तसेच 1871 मध्ये महादेव गोविंद रानडे यांनी पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना केल्याने फडक्यांच्या क्रांतिकारक वृत्तीला खतपाणी मिळाले व त्यांनी लोकजागृतीच्या कार्याची सुरुवात करून स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली आणि समाजामध्ये समानता, ऐक्य व समन्वय निर्माण करण्यासाठी ऐक्यवर्धिनी सभेची स्थापना केली। पुढे 1874 मध्ये पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूट स्थापन करून जिचे पुढे भावे स्कूलमध्ये रूपांतर केले व जी नंतर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या नावाने प्रसिद्ध झाली। तर एकीकडे हे सगळं सुरू असतानाच वासुदेव फडके दत्ताची उपासनाही करत होते। त्यांनी अक्कलकोटच्या स्वामी समर्थांची भेट घेतली होती व त्याचेच एक फळ म्हणजे दत्त महात्म्य हा 51 अध्याय आणि 7174 ओव्यांचा प्रसिद्ध ग्रंथ त्यांनी लिहिला होता। आता बघू वासुदेव बळवंत फडके यांनी सशस्त्र क्रांतीचा लढा नक्की कसा लढला होता। खरं तर 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी समाजातील श्रीमंत व सुशिक्षित वर्ग क्रांतिकारी विचारांना प्रतिसाद देत नाही हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले, तेव्हा फडकेंनी समाजातील रामोशी, भिल्ल, कोळी आणि मांग या लोकांशी संपर्क साधला व त्यांची संघटना निर्माण करून सशस्त्र क्रांतीची गर्जना केली व एक महत्त्वाचा निर्णय घेतला, तो म्हणजे सरकारी खजिने लुटण्यापेक्षा श्रीमंतांची घरे लुटायची। आणि फेब्रुवारी 1879 मध्ये दौलतराव नाईक यांच्या मदतीने फडकेंनी पुण्यातील लोणीजवळ धामरी गावावर पहिला दरोडा टाकला आणि 3000 रुपये लुटले। त्यानंतर अनेक गावांवर दरोडा टाकून त्यांनी लुटमार केली व या लुटीतून जे काही पैसे मिळाले ते समाजासाठी वापरले आणि जी शस्त्र मिळाली त्यातून सरकार विरुद्ध उठाव घडवून आणला। पुढे जुलै 1879 मध्ये विजापूरमधील देवर नावडगी येथील एका बौद्ध विहारामध्ये गाढ झोपेत असताना त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आणि पुण्याच्या तुरुंगात ठेवण्यात आले। पुढे पुणे कोर्टात त्यांच्यावर खटला चालवण्यात आला। विशेष म्हणजे पुण्यातील एकाही वकिलाने त्यांचे वकीलपत्र घेण्याची तयारी त्यावेळी दाखवली नव्हती। मग अशा वेळी सार्वजनिक काकांनी आणि महादेव चिमाजी आपटे यांनी त्यांचे वकीलपत्र घेतले व त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला व त्याचाच प्रत्यय म्हणजे पुढे उच्च न्यायालयात ब्रिटिशांनी त्यांना दिलेली फाशीची शिक्षा रद्द करून आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आणि यासाठी येमेन देशातील एडन येथील तुरुंगात तेहरान या बोटीने वासुदेव फडके यांना पाठवण्यात आले व येथे जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच फेब्रुवारी 1883 मध्ये वयाच्या 37व्या वर्षी आद्य क्रांतीवीर फडके यांचा क्षयरोगाने मृत्यू झाला। पुढे भारत स्वतंत्र झाल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांच्या गुप्तचर खात्याने त्यांचे स्मारक उभारले। तर त्या काळातील प्रसिद्ध लेखक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये ब्रिटिश सरकारविरुद्धचे फडक्यांचे अनेक कारनामे वापरले आहेत। तर 1984 साली भारतीय टपाल खात्याने फडक्यांचे चित्र असलेले तिकीटही प्रकाशित केले होते। तर क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नावाचा विश्राम बेडेकर दिग्दर्शित चित्रपट 1950 साली प्रकाशित झाला होता।
तर बंगालच्या अमृत बाजार पत्रिकेने वासुदेव फडके यांचा गौरव देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष या शब्दात केला होता। अशा प्रकारे वासुदेव बळवंत फडके यांचे संपूर्ण जीवन हे एक वीरगाथाच आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।